हॅलो गुड इव्हनिंग गाईज. कसे आहेत तुम्ही? मी आहे मस्त आणि तुम्ही कसे आहेत कमेंट डाऊन करून सांगा. तर मस्त तर तुम्ही नाहीच आहे, कारण खूप दिवसापासून मला चांगले व्ह्यूज पण येत नाही आहे. सिन्स लास्ट 2 डेज व्ह्यूज पण चांगले येत नाही आहेत. और ना मेरा दिन अच्छे जा रहे हैं की मी म्हणू की वाव माझा दिवस खूप छान गेला आणि मी मस्त आहे, नाही आहे. बट देन हॅव पॉझिटिव्हिटी की सगळं छान आहे तर सगळं छानच आहे. तर ॲज युजल सगळे कामं आपले चालू आहेत. आता आपण करूयात. कालच्या ब्लॉगला तर बिलकुलच व्ह्यूज नाही आले आणि मला कळलं पण नाही का नाही येत आहेत म्हणून. आज आहे थर्सडे गाईज आणि आता मी विचार करत होते की मी काय बनवू आणि मग मी म्हटलं चला पहिले ब्लॉगला चालू करूयात, कारण आज इतकं माझं मूड डिस्टर्ब आहे की मला लिटरली व्लॉग बनवायची सुद्धा इच्छा होत नव्हती. कधी कधी असं वाटतं की जॉब करूच नाही माणसाने, घरी बसावं 9 ते 5 मध्ये, नवऱ्याला स्वयंपाक करून द्यावा आणि त्याला सांगावं जा ड्युटी करून घरी वापस ये. वर्किंग विमेन असणं इज डिफिकल्ट आय गेस समटाईम्स. आणि या ठीक आहे ना, सम डेज आर गुड सम डेज आर बॅड. असं स्वतःला यु नो हे करावं लागतं, काय म्हणते त्याला, सेल्फ मोटिवेशन द्यावं लागतं. आणि हे बघा एक छोन पापा आलं, छोन पापा, मम्मा का छोटा राजकुमार, मम्माची छोटा राजकुमार. याचे असे आहे की मम्मा जिथे जिथे मी ते सगळा मूड जर माझं छान असते तर या पापामुळे असते, कारण हा पापा सगळ्यात सुंदर पापा असते, सगळ्यात सुंदर पापा यांनीच असते यांनीच असतो. तर इथे आपली पालक ब्लँच्ड होत आहे. ॲक्च्युली पालक मी खूप दिवसापासून आणून ठेवली होती आणि आता त्याचं काय करू म्हणून मला क्वेश्चन पडलं. मी म्हटलं उकळून ठेवते, प्युरी करून ठेवते, मग बघूयात त्याचं काहीही होऊ शकते. कोकोचं चिकन आलेलं आहे आज, तर फ्रेश चिकन आलं आहे, तर ते धुवून ठेवलेलं आहे मी. भांडे सब घासून आहे. ॲक्च्युली याच्यात आम्ही पालक प्रिझर्व करून ठेवली होती फ्रेश राहायला, पेपरमध्ये फ्रेश राहते म्हणून. आणि आता आपण बनवणार आहोत स्वयंपाक. आजचं डिनर इज व्हेरी स्पेशल, दॅट इज तुटली, कारण तुटते ही गुळाची पोळी आहे ही तुटते, बट इट्स यम. किती जणांनी गुळाची पोळी खाल्ली आहे मला कमेंट करून सांगा. मला इतकी परफेक्ट येत नाही, माझी आजी खूप परफेक्ट बनवते. एक तास माझा मॉर्निंगला फास्ट होता. मी साबुदाणा खाल्ला नाही बिकॉज खूप हेवी होते बा म्हणून. मग घरी येऊन मला काहीतरी टेस्टी खायची इच्छा झाली, बट नॉट असं खूप जडजड. तर ॲज युजल संध्याकाळचे माझे सगळे कामं झाले आहेत रात्रीचे. आत्ता गरम पाणी केलं होतं, त्याचं हे भांडं आहे ते पण आपण याच्यात ठेवून देऊ. एक दिवस ना माझे हे जे भांड्यांचा ढिगारा आहे हा एक दिवस पडणार आहे फॉर शुअर. आपले सगळे कामं झालेत असं आपण म्हटलं की दुसरं कुठलं तरी काम घेतेच डोक्यावर असं असते ना, तर तसंच झालेलं आहे. सगळे कामं ऑलमोस्ट फिनिश झालेले आहेत. मी फोनवर बोलता बोलताच फेस पॅक लावून घेतला, फेस क्लीन करून घेतला आहे म्हणून थोडा चमकतोय. आणि आत्ता हे बघा हा ढिगारा इथेच पडलेला आहे. आता हा मला उचलावा लागेल, कारण माझा नवरा काम करणार नाही आणि हा तर मुलगा ताईश पण काम करणार नाही. So that's it for this video guys. I hope you like my video. So you have to like, share and subscribe to my channel. Share as much as you can. Like my video and thank you for watching.